हॅलो अँड वेलकम. तर आजच्या आपल्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे की रूट्स आणि कोएफिशियंटचं काय रिलेशन असते. आता जर तुम्हाला आठवत असेल की आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काढलं होतं, नेचर ऑफ रूट चेक केले होते. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, डायरेक्ट फॉर्म्युला. तर जर समजा आपल्याकडे कुठलं एक इक्वेशन आहे, मी ते दोन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो की दोन मेथडने तुम्ही कसं काढू शकता. की जर माझ्याकडे इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, याचे दोन रूट्स होते आपल्याकडे, बरोबर आहे. समजा एक रूट्स होता माझा x1, तो होता -b प्लस अंडर रूट, आता पूर्ण व्हॅल्यू लिहितो मी, b² मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. आणि दुसरा रूट काय होता x2, तो होता -b परत आणि मायनस अंडर रूट b² मायनस 4ac. कन्फ्यूज व्हायची गरज नाही, मी फक्त प्लसला आणि मायनसला सेपरेट केलं. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी याला बाजूला लिहितो की फॉर्म्युला होता -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर एक प्लसवाला इथे लिहिलं, एक मायनसवाला तिकडे लिहिलं. आता जर समजा मी या रूटला काहीतरी नाव दिलं, हा जो पहिला रूट आहे याला म्हटलं मी अल्फा, हा जो दुसरा रूट आहे याला म्हटलं मी बीटा. मग असा काही नियम नाही, तुम्ही याला पण बीटा म्हणू शकता, याला अल्फा म्हणू शकता. रूटचे नाव आहे फक्त, सोनू, मोनू, गोलू, चिंटू, जे असेल ते. मग हा जर मी रूट लिहिला, हा काय झाला तर समजा -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a अल्फा. आणि हा दुसरा काय झाला आपला -b मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. आता हे बघा, हा रूट आहे अल्फा, बीटा पण काय रूट आहे. आणि रूटच्या समोरच्या व्हॅल्यूज दिल्या, ह्या व्हॅल्यूज कशाच्या आहे, कोएफिशियंटच्या आहे. म्हणजे रूटचं आणि कोएफिशियंटचं काहीतरी रिलेशन आहे. मग काय रिलेशन आहे ते फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहे, त्याला दोन डिफरंट ऑपरेशन करणार आहे. सो ऑपरेशन नंबर 1, दोघांना ॲड करू की अल्फा प्लस बीटा, दोघा जर ॲडिशन केलं तर काय भेटणार आहे चेक करू. बघा, दोघांना ॲड करतो मी. हा अल्फाची व्हॅल्यू किती आहे, ही अल्फाची व्हॅल्यू आहे, ही अल्फाची व्हॅल्यू इथे येणार, बीटाची व्हॅल्यू इथे येणार. सो -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. दोघांचे प्लस करायचं आहे तर प्लस केला, -b मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. आता बघा किती सोपं आहे, दोघांचा बेस काय सारखा आहे. जर बेस सारखा असेल तर आपण वरच्या नंबरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. सो -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac. आणि इथे पण प्लस असल्यामुळे मी सॉल्व करताना याने मल्टिप्लाय करायचं. इथे जर तुम्हाला आठवत असेल, डिस्ट्रीब्यूट करतो आपण मल्टिप्लायला, प्लस इंटू मायनस मायनस आणि प्लस इंटू मायनस परत काय होणार मायनस. तर पहिली व्हॅल्यू कुठली आहे मायनसची, -b आहे, आणि दुसरी काय अंडर रूट b² मायनस 4ac. बघा किती सोपं आहे. आता ही व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू एक प्लस आहे एक मायनस आहे. जर 10 रुपये घेतले आणि 10 रुपये खर्च केले तर दोन्ही चालले गेले, तर किती उरला, 0 उरला इथे. हा एक -b आहे, हा दुसरा -b आहे, तर दोन्ही मिळून काय बनले, 2 -b. सो देअरफॉर हा झाला -2b आणि अपॉन 2a. बघा वरती पण 2 आहे, खाली पण 2 आहे. सो 2 1 जार 2. सो फायनली आपल्याला बघा काय भेटलं, एक महत्त्वाचा रिझल्ट भेटला की अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b/a. खूप महत्त्वाचा रिझल्ट आहे, -b/a. एक सेकंड, ठीक आहे, जागा घेऊ आपण. काय भेटलं आपल्याला रिझल्ट, -b/a. आता याला जर तुम्ही कोएफिशियंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर काय भेटू शकते तुम्हाला, तुम्ही असं पण लिहू शकता की अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स. ठीक आहे, मी आता वर्डच्या फॉर्ममध्ये लिहितो. हे काय आहे, सगळं सम ऑफ रूट्स. सो सम ऑफ रूटची ॲडिशन काय असली पाहिजे, इज इक्वल्स टू -b काय आहे, कोएफिशियंट ऑफ कशाचा, एक्सचा कोएफिशियंट आहे, आणि a काय आहे आपला, कोएफिशियंट ऑफ x². बघा हा भेटला आपल्याला एक नवीन रिलेशन की जर तुम्हाला कोएफिशियंट दिले असेल तर तुम्ही सम ऑफ रूट काढू शकता. किती बनला तो, -b/a. ही पहिली केस. दुसरी केस बघू काय करायची, एकदा ॲडिशन केलं, आता तुम्हाला सबट्रॅक्शन करायची गरज आहे का, काही गरज नाही, करायचं करू शकता. त्याचं पण रिलेशन बघू आपण समोर. पण जर मी याला मल्टिप्लाय केलं, केस नंबर 2,
अल्फा इंटू बीटा दोघांचं मल्टिप्लिकेशन. अल्फाची व्हॅल्यू सगळ्याला माहिती आहे आता मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि डिवाइड बाय 2a. आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे प्लसच्या ठिकाणी फक्त काय येणार आता मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता बघा मल्टिप्लाय करताना खालच्या व्हॅल्यू खालच्यासोबत मल्टिप्लाय होते, वरच्या व्हॅल्यू वरच्यासोबत मल्टिप्लाय होते. मग जर मी खालच्या व्हॅल्यू मल्टिप्लाय केल्या तर 2 इंटू 2 झाला 4, a इंटू a झाला a स्क्वेअर. आता वरतं जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर बघा हा पहिली टर्म आहे प्लस दुसरी टर्म, पहिली टर्म मायनस दुसरी टर्म, म्हणजे हा फॉर्म्युला कसा झाला पहिली टर्म मायनस प्लस दुसरी टर्म आणि पहिली टर्म मायनस दुसरी टर्म. हे काय फॉर्म्युला आपला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर करायचा मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर करायचा. मग तेच लॉजिक मी अप्लाय करतो. पहिली टर्म किती आहे मायनस बी आहे, सो मायनस बी स्क्वेअर आणि मायनस दुसरा टर्म किती आहे आपला अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac याचा स्क्वेअर. किती सोपं आहे बघा. सो मायनसचा स्क्वेअर जर केला आपण तर प्लस होते, तो बी स्क्वेअर पॉझिटिव्ह झाला, इथे मायनस आहे, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला, बाकी राहिलं बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. ठीक आहे 4a स्क्वेअर. आता त्याला थोडं सिम्प्लिफाय करतो आपण. बघा हा मायनस मल्टिप्लायला मध्ये सांगितलं डिस्ट्रीब्युशन, हा मायनस इथे पण होईल इथे पण होईल. सो पहिले तुम्हाला भेटलं बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि हा मायनस मायनस झाला प्लस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. किती सोपं आहे. प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल. सो बाकी काय राहिलं तुमचं, बाकी जर तुम्ही लिहित असेल बाकी तुमचं राहिलं आहे बघा इथे फक्त 4ac अपॉन 4a स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू आहे अल्फा इंटू बीटाची. वरती 4 आहे खाली 4 आहे तर 4 1 जर 4, वरती a आहे खाली a चा स्क्वेअर तर एक a कमी झाला. सो बाकी काय राहिलं फक्त अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू c बाय a. आता c काय आहे सगळ्याला माहिती आहे. चलो ठीक आहे. हे झालं आपला रिलेशन. काय रिलेशनमध्ये की अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी बाय ए. सी म्हणजे काय आहे इथे लिहू शकतो तुम्ही कॉन्स्टंट डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. बघा दोन्ही रिलेशन तुम्हाला मिळाले. मला थोडंसं कसं तरी कॉम्प्रेस करायचं पाहतो. ठीक आहे ओके काही असू दे. आता दोन रिलेशन आपल्याला मिळाले, काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम सोपा आहे. ही पहिली मेथड होती आपली कशाची रूट काढायची किंवा सोल्युशन काढायची. जर तुम्हाला समजलं असेल तुम्ही सांगू शकता की कोएफिशियंटची सम किंवा मल्टिप्लिकेशन हे रूटचे सम किंवा मल्टिप्लिकेशन हे कोएफिशियंट सोबत कुठल्या तरी रिलेशनमध्ये आहे. सम असेल तर मायनस बी बाय ए येते, मल्टिप्लिकेशन असेल तर सी बाय ए येते. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन्ही केसमध्ये डिवाइडमध्ये कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर आता पुढे आपण याला प्रॉपरली लिहून घेऊ. तर आपल्याला जे रिलेशन भेटलं आहे काय सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए. परत लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार त्या फॉर्म्युलामध्ये तुमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे तुमचं इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. इक्वेशन बदलाच नाही. इक्वेशन बदललं की आपला फॉर्म्युला बदलतो. आणि अल्फा इंटू बीटा काय भेटला आता आपल्याला सी बाय ए. याला जर लिहायचं असेल तुम्ही असं लिहू शकता सम ऑफ रूट्स आणि याला काय म्हणतो आपण प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्ट ऑफ रूट्स आणि बाकी तर एकदम समोर आहे. काय झालं मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट सॉरी मायनस एकदाच मायनस आहे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आणि इथे काय होणार आहे तो कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. सिंपल. हे दोन फॉर्म्युले तुमच्या नेहमी पाठ असायला हवे. दोन फॉर्म्युले का बरं म्हटलं कारण की प्रत्येक ठिकाणी सम ऑफ रूट अल्फा बीटा असायचं कंपल्सरी नाही. कोणी तुम्हाला स्वतः म्हणून की नाही आमचा रूट अल्फा बीटा नाही आहे, आमचा रूट दुसरा एम आणि एन आहे. कोणी म्हणेल नाही आमचा रूट x1 x2 आहे, कोणी म्हणेल आमचा रूट y1 y2 आहे.
कुणी आणखी काही नाव घेऊ शकते, पण आपल्याला काय माहीत पाहिजे की सम ऑफ रूट काय आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट काय आहे. ठीक आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो, जर तुम्हाला आठवत असेल आपलं इक्वेशन फॅक्टरायझेशनमध्ये, की आपलं फॅक्टरायझेशनमध्ये काय केलं होतं आपण बघा. समजा माझ्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 2x समजा मायनस 6 नाही मायनस 15 इक्वल टू 0. याच्यामध्ये काय केलं होतं आपण, 15चे 2 फॅक्टर केले होते, 2च फॅक्टर केले होते ना. मायनस 15 पाहिजे म्हणजे 5 त्रिक 15 किंवा 15 आणि 1. मायनस आहे म्हणजे 1 प्लस असेल आणि 1 मायनस असेल, 1 प्लस असेल 1 मायनस असेल. किंवा उलटे करू शकतो आपण, इथे -5 किंवा इथे +3 आणि इथे -15 आणि इथे +1. नंतर आपण दोघांची ॲडिशन केली होती बघा. दोघांची जर ॲडिशन केली आपण तर ही ॲडिशन किती आली तुमची, 5 मधून 3 गेले 2, -5 + 3 -2. हे ॲडिशन 14 आणि हे ॲडिशन -14. तर आपल्याला 14ची गरज नाही. का बरं, हा सम होता आपला दोघांचा. -2 नाही आहे, -2 आहे, +2 नाही आहे. याचा अर्थ काय होता की हे शेवटचे जे नंबर आहे, शेवटचा कॉन्स्टंट, त्याचा काय होता, प्रोडक्ट होता. म्हणजे हा जो नंबर आपल्याला भेटला आहे -15, हा मायनस काय, प्रोडक्ट होता. मायनस काय, प्रोडक्ट होता. कुठल्या केसमध्ये, जेव्हा इथे कोएफिशियंट काय असतो 1. हे महत्त्वाचं आहे. कोएफिशियंट 1 होता त्या टाइमला हा प्रोडक्ट होता आणि हा काय होता तुमचा सम होता. कशाचा, त्या फॅक्टरचा सम होता. कुठल्या केसमध्ये, जेव्हा इथे काय होतं, कोएफिशियंट 1 होता. म्हणजे अशा प्रकारे आपण ते क्वेश्चन लिहिला होता. मायनस, ठीक आहे. इथे -2 आला ना. ओके, सो -α + β. तर हेच इक्वेशन आपण यूज करणार होतो. म्हणजे उदाहरणार्थ जर माझ्याकडे इक्वेशन असं असेल बघा, आता परत लिहितो मी, ax² + bx + c = 0. मी याला कशामध्ये कन्वर्ट करेल की माझं x² कोएफिशियंट काय असलं पाहिजे, 1. त्यासाठी आपण काय करतो, याला डिवाइड करतो. कशाने, a ने डिवाइड करतो. इथे पण a ने डिवाइड केलं, इथे पण a ने डिवाइड केलं, इथे पण a ने डिवाइड केलं. ठीक आहे. a आणि a कॅन्सल. तुमचं इक्वेशन बघा कशामध्ये चेंज झालं. हा x² असाच आहे, हा प्लस आता b/a × x झाला आणि शेवटी c/a. जर तुम्ही लक्ष दिलं असेल की c/a काय आहे, α × β आणि b/a काय आहे, -α + β. तर मायनस का बरं घेतलं ते आपण बघितलं प्रोडक्टमध्ये. 1 + 1 मायनस असते. तर आपण b ला -2 पकडलं होतं ना त्या केसमध्ये. सो b = काय होतं, -2. तर -2ला काय करावं लागेल, मायनस तिकडे पाठवला मी, म्हणजे मला b ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. बघा इथे पण तुम्ही करू शकता. किंवा बघा आपलं इक्वेशन कशामध्ये बनते, या फॉर्ममध्ये बनते. आता परत हे सुद्धा लिहिलं आपण. मी याला इरेज करतो. बेसिक आयडिया होती की आपण काय शिकलो आणि काय नाही. आता हीच गोष्ट कंटिन्यू करू आपण. कंटिन्यू करायची म्हणजे काय करायचं, इथे बघा हे जे आपले टर्म्स आहे आपण याला सॉल्व करणार आहे. सॉल्व का बरं करतोय ते पण सांगणार. समजा इथे पहिली टर्म काय आपली x². आता ह्या -2ला आपण काय लिहिणार आहे बघा, दोन गोष्टीची सम. एक नंबर आहे माझा -5, दुसरा आहे +3, त्याच्यासोबत काय आहे x आणि -5 × 3 लिहू शकता किंवा 15 लिहू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. -5 × 3. ओके. आता याला x डिस्ट्रीब्यूट केलं मी, तर हा झाला x². नंतर मग इथे x मल्टिप्लाय केलं तर -5x, इथे प्लस x मल्टिप्लाय केलं तर 3x आणि -5 × 3 = 0. या दोघांमध्ये काय कॉमन आहे, x आहे दोघांकडे. x बाहेर काढला, इथे x राहिला 1 आणि इथे -5. इथे दोघांमध्ये काय कॉमन आहे, 3 कॉमन आहे. सो +3 कॉमन काढला, इथे राहिला x, -5 = 0. ओके. हे सगळं का बरं परत करतोय तुम्हाला तर समजून येईल ते. तर माझ्याकडे परत दोघांमधून कॉमन काढला मी x -5 आणि इथे x + 3 = 0. आता सॉल्व करायचं असेल, एकदम सिम्पली सॉल्व करा. काय भेटणार तुम्हाला, दोघांचं प्रोडक्ट 0 असेल याच्यापैकी. याचा अर्थ काय, दोघांपैकी एक काय असेल, 0 असेल. म्हणजे x -5 = 0 असेल किंवा x + 3 = 0 असेल. म्हणजे मला मिळालं x = 5 किंवा x = -3. आता तुम्हाला माहिती आहे हे x काय आपले रूट आहे. हे जर रूट असेल त्याला मी असं पण लिहू शकतो की या केसमध्ये मी समजलो आणि या केसमध्ये रूट आहे, रूटला आपण काय नवीन शब्द दिला आहे, एक अल्फा = 5 भेटला आणि एक बीटा = -3 भेटला. काय केलं समजलं का, अल्फा = 5 बीटा = -3.
काही प्रॉब्लेम नाही. आता जेव्हा तुम्हाला इक्वेशन वापस बनवायचं आहे, तुमच्याकडे काय आहे, रूट आहे, तुमच्याकडे काय आहे, रूट्स आहे. तुम्हाला काय बनवायचं आहे, इक्वेशन. इक्वेशन कुठे आहे, याच्यावरती आहे. मग याच्यावरती इक्वेशन बनवायचं असेल तर खालून परत वर. तर आपल्याला रूट आले आता अल्फा इक्वल्स टू 5, बीटा इक्वल्स टू -3. हे कशाची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आहे. आता मी याला उलटं घेऊन जातो. काय करतो, याला उलटं घेऊन जातो. उलटं घेऊन गेलं काय बेटा, आपल्याकडे रूट आले होते, रूटपासून वर जर गेलं तर आपल्याला काय मिळणार, इक्वेशन. रूटपासून काय काढायचे आहे, इक्वेशन. कसं बघा, याला वापस घेऊन या. तर एक्स इक्वल टू 5 होता, 5 जर लेफ्टला आलं तर काय झालं, -5 इक्वल टू 0. आणि इथे काय होणार, एक्स -3 इकडे आलं तर काय होणार, +3 इक्वल टू 0. मग दोन गोष्टीचा प्रोडक्ट 0 असते. दोन गोष्टी जर 0 असेल तर दोघांचा प्रोडक्ट पण काय असणार आहे, 0. म्हणजे हा पण काय झाला, एक्स +3 इक्वल्स टू 0. आता मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन माहीत आहे, आधी एक्सनं मल्टिप्लाय करतो, नंतर -5 ना. परत तोच रूल आपला जो आपण आधी शिकलो आहे. आधी एक्सनं मल्टिप्लाय केलं या फॅक्टरला, एक्स +3ला, नंतर मधात मायनस साईन आहे. मग 5नं मल्टिप्लाय केलं एक्स +3ला, इक्वल टू किती आहे, 0. सो मल्टिप्लिकेशन कंटिन्यू ठेवा. एक्स इंटू एक्स, x², 3 इंटू एक्स, 3x, -5 इंटू एक्स, -5x, आणि -5 इंटू +3, -15 इक्वल टू 0. आता मी ते बघा काही करत नाही, मी मुद्दामून सॉल्व करत नाही याला. का बरं सॉल्व करत नाही, बघा इक्वेशन लिहिणार आहे मी. हा x² असाच ठेवला. इथून मी x कॉमन काढला, ठीक आहे. इथे x कॉमन काढला. x किती राहिला तुमचा, इथे बघा आतमध्ये राहिलं 3 - 5, तसाच राहिला, काहीही चेंज नाही. आणि ह्या -15ला मी -5 किंवा -3 इंटू 5 लिहितो, इक्वल टू 0. ठीक आहे, थोडं साईडला करावं लागतील. परत एकदा लिहून दाखवतो मी काय केलं आहे. हे थोडंसं महत्त्वाचं आहे, जास्त होणार नाही काही. x² प्लस इथे काय लिहिलं, 3 - 5, x बाहेर काढला, इथे -3 इंटू 5 लिहिलं, इक्वल टू 0 झाला. आता यातून मी मायनस बाहेर काढतो. सो x² मायनस जर यातून बाहेर काढला, इथे प्लस होता, इथे मायनस होता, तर मायनसचा काय झाला, प्लस झाला, आणि प्लसचा काय झाला, मायनस झाला. आणि हा -3 आणि 5 इक्वल टू 0. आता बघा इथे हे इक्वेशनला थोडंसं ऑब्झर्व करा. ह्या इक्वेशनला तुम्ही ऑब्झर्व केलं बरोबर तुम्हाला दिसणार, हा जो x² आहे तो तसाच आहे. हे मायनस बाहेर ठेवलं, 5 काय होता आपला अल्फा, -3 काय होता बीटा, एक्स काय तसाच, -3 काय होता बीटा, 5 काय होता अल्फा. तिथे काय भेटलं, अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. बघा हे महत्त्वाचं भेटलं. तर आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो आता, की इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन, आता इथे सांगायची गरज नसली पाहिजे की जर तुम्हाला दोन रूट दिले असेल, याचा अर्थ काय झाला, जर तुम्हाला 2 रूट दिलेले असेल याचा अर्थ काय की क्वाड्रॅटिक आहे. 3 रूट दिले असेल तर क्यूबिक आहे. रूट आर द इक्वेशन, देन इक्वेशन काय होणार तुमचं, आता बघा वरती लिहिलं तसंच, x² तसाच, मायनस बाहेर, आणि अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, आणि प्लस अल्फा इंटू बीटा. प्लस मायनसचं टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे जसे आपण आता रूट जर काढले होते, जे रूट काढले अल्फा इक्वल टू 5, बीटा इक्वल टू -3, इक्वेशन काय बनणार, एकदम सिंपल. x² मायनस अल्फा किती आहे 5, बीटा किती आहे -3 इंटू एक्स, प्लस अल्फा किती आहे 5, बीटा किती आहे -3 इक्वल टू 0. हा x², 5 मधून 3 गेले 2 राहिले, 2 समोर मायनस आहे तर -2x, 5 इंटू 3 15, सो -15 इक्वल टू 0. बघा आलं आपलं इक्वेशन. म्हणजे आपण रूटपासून काय काढले, आता इक्वेशन काढले. तर अशा प्रकारे आपल्याला खूप साऱ्या महत्त्वाच्या 3 गोष्टी भेटल्या. पहिले सम ऑफ रूटचं रिलेशन काय, -b/a. प्रोडक्ट ऑफ रूटचं रिलेशन काय, c/a. कोणत्या केसमध्ये, जर आपलं इक्वेशन ax² प्लस bx प्लस c असेल त्यावेळेस. ठीक आहे. नंतर आपण काय बघितलं, इक्वेशन पासून रूट काढतो, तसंच रूट पासून आपण काय काढू शकतो, इक्वेशन काढू शकतो. इथे आपण बघितलं आहे, जर तुम्हाला रूट दिले असेल तुम्ही काय काढू शकता, इक्वेशन. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो यूज करू शकतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट जी आपण महत्त्वाची आणखी शिकलो आहे, सपोज
की जर तुम्ही इक्वेशनला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 केला तर जो मधातली टर्म असते तो अल्फा प्लस बीटा असते आणि जो शेवटची टर्म आहे तो अल्फा इंटू बीटा असते. ठीक आहे, सेम कंडिशन, काहीही चेंज नाही. ओके, इथे मायनस लक्षात ठेवजा. आता नेक्स्ट आपण बघूया की हे सगळं केल्याचा फायदा काय. काही तर फायदा असेल ना, आपण शिकू राहिलो तर ते शिकायच्या आधी मी काही तुम्हाला बेसिक फॉर्म्युले लिहून दाखवतो जे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. फक्त आता एक्स वायच्या ठिकाणी आपण अल्फा बीटा यूज करू. म्हणजे समजा आपल्याकडे आधी फॉर्म्युला होता ए प्लस बी होल स्क्वेअर, हा काय झाला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, दुसरा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता जर मी या दोन फॉर्म्युल्याला ॲड केलं, हा पहिला फॉर्म्युला हा दुसरा फॉर्म्युला, दोन फॉर्म्युला काय करायचा आहे ॲड करायचा आहे. सो दोघांना जर मी ॲड केलं तर बघा काय झालं. का बरं असं करावं लागते, कारण काही गोष्टी असतात जे तुम्हाला यूज करावं लागते समोर जाऊन. तर दोघांना मी ॲड केलं तर ए प्लस बीचा होल स्क्वेअर प्लस ए मायनस बीचा होल स्क्वेअर इक्वल्स टू दोघांना ॲड करून बघा तुम्हाला काय मिळालं. बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ॲड केला आहे ना. सो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर बघा प्लस ए बी 2ab आणि मायनस 2ab कॅन्सल. इथे तुम्हाला काय भेटलं, हा 2a झाला ना, हा पहिला ए स्क्वेअर हा दुसरा ए स्क्वेअर. सो 2a स्क्वेअर. इथे 2b स्क्वेअर आहे तर 2b स्क्वेअर. 2 जर कॉमन काढला बाहेर तर आतमध्ये करायला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे जर तुम्हाला फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढायचा असेल तुम्ही काय लिहू शकता, डायरेक्ट दोनपैकी कुठले एक फॉर्म्युला यूज करू शकता. कुठले कुठले बघा, 3 फॉर्म्युले मी याचे लिहितो. कशाचे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचे. पहिला फॉर्म्युला एकदम डायरेक्ट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू पहिला फॉर्म्युला, याला इकडे डिवाइडमध्ये घेऊन या. सो ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर, याला 2 ने डिवाइड केलं तरी आपल्याला तीच व्हॅल्यू भेटली. ओके, हा फॉर्म्युला मला नाही आवडला, म्हणा दुसरा काहीतरी पाहिजे. ओके, दुसरा तुम्हाला फॉर्म्युला देतो. अजून दुसरा फॉर्म्युला तुम्हाला देतो की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही टर्म इथे दिसते, हे ए स्क्वेअर पाहिजे बी स्क्वेअर पाहिजे. 2ab काम आहे का, नाही, त्याला तिकडे पाठवून द्या. तर तुम्हाला मिळालं ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab. हे पण नाही आवडलं तुम्हाला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे, परत इकडून तिकडे पाठवून द्या ए मायनस बीचा होल स्क्वेअर. तर इथे मायनसचा काय झाला प्लस 2ab. आता हे फॉर्म्युला का बरं शिकलो आपण, कारण की लक्षात ठेवा जर मी ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मधला जो ए आणि बी आहे त्याला जर मी अल्फा बीटाने रिप्लेस केलं तर काय होईल. जर मी ए स्क्वेअर बी स्क्वेअरच्या याला अल्फा आणि बीटाला रिफ्लेक्स केलं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ रूट्स काय झाले, हे अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. किंवा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू हा झाला अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. या केसमध्ये आपण रूट्सची इक्वेशन बनवले. सेम लॉजिक तुम्ही वरती अप्लाय करू शकता. चला, जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय होईल ना, आणखी एक एक्स्ट्रा गोष्ट, सबट्रॅक्ट केलं तर काय होईल. हा तर खूप जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणू शकतो आपण की ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर सबट्रॅक्शन केलं. ठीक आहे, सो ए स्क्वेअर. बरं, एक काम करतो मी, आधी मायनस घेतो नंतर प्लस घेतो. रिझन काही नाही, सिम्प्लिफाय करायला सोपं जाते. मायनस स्क्वेअर प्लस स्क्वेअर. चला व्हॅल्यूज पुट करा. ए स्क्वेअर मायनस 2ab, कारण की पहिले मायनसची टर्म लिहू राहिलो, मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता मायनस केला आहे कशाला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. परत कुठल्याही नंबर समोर आधी मायनस आला त्याच्यासमोर ब्रॅकेट लिहायचं. आता ब्रॅकेट लिहिला आपण, ब्रॅकेट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो व्हॅल्यूज लिहा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता मायनस मायनसनं मल्टिप्लाय केलं तर हा मायनस स्क्वेअर झाला, हा मायनस 2ab झाला आणि हा मायनस बी स्क्वेअर झाला. काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम सोपं सोपं काम झालं. प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल, प्लस ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर कॅन्सल, प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल. इथे तुम्हाला काय मिळालं, हा -2 आणि हा -2, -2 किती झाले, -4ab. बघा आपल्याकडे फॉर्म्युला कुठला भेटला,
ए मायनस बी होल स्क्वेअर मायनस ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू -4ab. आता फक्त तुम्ही याला वाटण तसं अरेंज करू शकता. माझ्याकडे ए प्लस बीची व्हॅल्यू असते अवेलेबल. ए मायनस बी काढायचं असेल तर मी काय करणार, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार, ए मायनस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू हा मायनसवाली टर्म इकडे गेली तर काय होणार, प्लस ए प्लस बी होल स्क्वेअर -4ab. परत हे नाटक कशासाठी केलं, महत्वाचं, ए बीच्या ठिकाणी जर मी अल्फा बीटा लिहिलं तर काय होणार, इक्वेशन परत चेंज होईल की अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर जर मी लिहिला तर मला काय मिळणार, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -4ab. आता इथं होल स्क्वेअर आहे, तिथे एक एक सिंगलचा स्क्वेअर होता बघा. इथे एका एका नंबरचा स्क्वेअर होता, अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर. इथे अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर. इथे अल्फा मायनस बीटाचा होल स्क्वेअर लिहिला तर हे फॉर्म्युला भेटला. सॉरी AC नाही ते पाहिजे, अल्फा बीटा, माय बॅड, अल्फा बीटा. इथून तुम्हाला काय भेटू शकते, डायरेक्ट डिफरन्स ऑफ रूट्स, डिफरन्स ऑफ रूट्स भेटू शकतात तुम्हाला. ठीक आहे. आता काही काही गोष्टी आपण असे का भरलेले, कारण की रिझन सांगतो. हे सगळं आपण इक्वेशन असे का भरलेले, कारण की आपण आधीच सॉल्व्ह केलेले आहे की अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती होते, -b/a, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय होते, c/a. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला काय असते, अवेलेबल असतात. कुठे अवेलेबल असतात, इक्वेशनमध्ये, अवेलेबल इन इक्वेशन्स. म्हणून आपण सगळ्या इक्वेशनला कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं, अल्फा प्लस बीटा किंवा अल्फा इंटू बीटाच्या फॉर्ममध्ये, राईट. आणखी एक छोटीशी मला हिंटमध्ये अशा 2 फॉर्म्युला आणखी सांगून देतो, त्याचा फायदा पडेल. की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब जर काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल क्यूब -3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा, आणि अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा मायनस बीटाचा होल क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा मायनस बीटा. हे 2 फॉर्म्युले आणखी तुम्ही लक्षात ठेवा. आता परत फॉर्म्युले ए क्यूब प्लस बी क्यूब किंवा ए क्यूब मायनस बी क्यूबचीच आहे, पण असं लिहायचं कारण काय, कारण की आपल्याला फॉर्म्युला कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, अल्फा प्लस बीटा किंवा अल्फा मायनस बीटाच्या, अल्फा इंटू बीटाच्या फॉर्ममध्ये. कारण की तसं जर लिहिलं आपण तरच आपण त्याचं काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. हे थोडेसे बेसिक आयडिया तुम्हाला समजल्या असतील अशा मी आशा करतो. की आपण का बरं अल्फा बीटाच्या फॉर्ममध्ये लिहितो, काच अल्फा बीटा काच लिहायचं आहे, त्याचं रिझन काय आहे, नंतर याला अल्फा बीटाचं प्रोडक्ट आणि समचे कंडिशन्स काय आहे, त्याला आपण कोएफिशियंट सोबत कसं रिलेट करू शकतो. है ना. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल असं मी ॲज्युम करतो. ठीक आहे. तर जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण याचे ॲप्लिकेशन्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघू. आणि तेव्हाच आपण हे पण बघू की रूट्सचे इक्वेशन म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन्स काय राहणार आहे. ठीक आहे. ओके, चलो बाय बाय.